आता देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आपण शंकर महाराज मठाकडे जाऊ आणि बाबांचं दर्शन घेऊ, आपल्या घरी जाऊ आणि व्हिडिओची एंड करू. मित्रांनो, आपण पहिल्या भागात आई चतुर्श्रृंगी देवी मंदिराविषयी जाणून घेतले आहे. आता श्री सद्गुरू शंकर महाराज मठाच्या विषयी जाणून घेऊ. मित्रांनो, आधी शंकर महाराजांच्या जन्माबद्दल जाणून घेऊया. त्यांची जन्मकथा ही खूप रंजक आहे. त्यांचे कोणतेही जैविक पालक नाहीत. त्यांच्या जन्माबाबत कुठेही माहिती नाही. ते म्हणत असत की ते कैलास पर्वतावरून आले आहेत. त्याच्या जन्माबद्दल किमान 3 कथा आहेत. पहिली कथा म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे एक गाव आहे. चिमणाजी नावाची व्यक्ती तिथे राहत असे. मूल होऊ न शकल्याने तो दुःखी होता. ते भगवान शंकराचे कट्टर भक्त होते. एके दिवशी त्याला एक खुलासा झाला. स्वप्नात त्याला जंगलात जाण्याचा आदेश देण्यात आला होता, जिथे त्याला मूल सापडेल आणि मुलाला आपल्या घरी आणेल. चिमणाजी जंगलात गेले असता त्यांना एक 2 वर्षांचा मुलगा दिसला. तो शिवभक्त असल्याने त्याने त्याला आपल्या घरी आणले आणि त्याचे नाव शंकर ठेवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर नागेश धनेश्वर हे त्यांचे मुख्य शिष्य होते. शंकर महाराजांनी स्वतः आपल्या जन्माबद्दल सांगितले होते असा दावा त्यांनी केला. शंकर महाराज म्हणाले की त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मंगळवेढे येथे 1800च्या सुमारास उपासनी कुटुंबात झाला. तिसरी कथा अशी की महाराष्ट्राच्या बीड, मराठवाडा विभागातील एका गावात एक निसंतान स्त्री होती, जी मूल होण्याच्या आशेने भगवान शंकराची पूजा करत होती. एकदा एक 8 वर्षांचा मुलगा जवळ आला आणि तिच्या छातीला स्पर्श केला. चमत्काराने तर तिच्या स्तनातून आईसारखे दूध वाहू लागले. तिने मुलाला आपल्यासोबत राहण्याची विनंती केली. मुलाने तिला आशीर्वाद दिला की ती जुळ्या मुलांना जन्म देईल आणि मग तो तिला सोडून जाईल. शंकर असे त्या मुलाचे नाव होते. आणि काही वेळाने त्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि शंकर हिमालयाकडे निघाला. शंकर महाराजांची समाधी पुण्यातील सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरात आहे. त्यांच्या समाधीची तारीख वैशाख शुद्ध अष्टमी शक 1869 म्हणजे सोमवार 24 एप्रिल 1947 रोजी झाली. पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापक भालचंद्र देव यांना महाराजांच्या वयाबद्दल आश्चर्य होतं. कारण कधी कधी ते म्हाताऱ्यासारखं दिसत आणि कधी कधी ते तरुणासारखं दिसत. एक दिवस त्यांनी महाराजांना धीराने विचारलं, महाराज, तुमचं वय काय असेल? महाराज त्यांनी त्याला उत्तर दिलं की अंदाजे 150 वर्षे झाले आहेत. मी शनिवारवाड्यात पेशव्यांसोबत रंगात बसलो आहे. ही घटना 1935च्या आसपास झाली होती. म्हणजे महाराजांनी महासमाधी घेतली 1947, तेव्हा त्यांची वय 162 वर्षे होती. महाराजांना विविध ठिकाणींमध्ये विविध नावांनी ओळखले जातात. सातपुड्यातील सुपद्या बाबा, खानदेशातील कुर्वास्वामी आणि वाघोडातील गौरी शंकर, मध्य प्रदेशातील लाहिरी बाबा आणि जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत आणि ते विदेशातीलही प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का महाराजांपुढे सिगरेट का लावतात? कारण महाराज म्हणतात की मी या सिगरेटच्या धुरातून सर्वत्र फिरतो आणि माझ्या भक्तांचे सुखदुःख पाहतो. शंकर महाराजांचा आवडता नंबर हा 13 होता. कारण ते म्हणत असत, सब कुछ तेरा कुछ नाही मेरा, म्हणजे आमच काही नाही, सगळे तुझेच आहे, सगळे तुलाच करायचे आहे. तांदळाची खिचडी, कांद्याची भजी आणि चहा हा शंकर महाराजांचा आवडता प्रसाद आहे. त्यामुळे तोच प्रसाद महाराजांना आणि भक्तांना येथे रोज अर्पण केला जातो. मित्रांनो, आपण शंकर महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि वारे आणि अतिशय सुंदर आणि स्वच्छ जागा ठेवले. मठाचं नियोजन वगैरे ठेवणारे लोक एकदम भारी काम करत आहे. आणि मित्रांनो, आपण इथून 2 हे घेतल्या मूर्त्या, शंकर महाराजांचे फोटो घेतले आणि त्या फोटोचे पैसे पण अन्नदान असतं, अन्नदान करतात. पैसे आपल्या त्या अन्नदानामध्ये जातात आणि दिवसभर इथं अन्नदान चालू असतं.
अशा प्रकारे आपले पैसे बी एक चांगल्या ठिकाणी जातात. याच्यात खूप आनंद वाटतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सांगत आहे. आणि आपण शंकर महादर्शन भेटला आहे आणि तुम्हाला आपण घरी जाणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा.